निर्मला सीतारामन यांनी ती स्वामी निधी योजना सुरू केली। स्वामी निधी 2 योजनेची सीतारामन यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली आहे। रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी आखण्यात आलेल्या या योजनेमुळे तब्बल 1 लाख घरांचे प्रकल्प पूर्णत्वास खरंतर जाण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट। नव्या कर रचनेचा मध्यमवर्गीयांना फायदा होणार, शेती विकासाला चालना मिळणार। बजेट नंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त। अर्थमंत्री खरंतर निर्मला सीतारामन यांची घोषणा। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा। 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, कॉटन प्रोडक्शनसाठी 5 वर्षांची मोहीम। पीएम किसान कार्डवर कर्ज मर्यादा 3 वरून 5 लाखांवर। ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 1 लाखांनी वाढवली, तर कर न भरलेले आता 4 वर्षांपर्यंतचा कर भरू शकणार। अर्थमंत्र्यांकडून आयकर दात्यांना दिलासा। कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यावर भर। 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, तर 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार धनधान्य कृषी योजनाचा लाभ। अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून नमूद। अर्थसंकल्पातून महिला आणि शेतकरी संघटनांकडे खरंतर विशेष लक्ष देण्यात आले। महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार, 5 लाख महिलांना योजनेचा लाभ होणार। अर्थसंकल्पात सीतारामन यांची घोषणा। आरोग्य आणि रोजगारावर आमचं लक्ष, तर खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर। निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पात नमूद। फळभाज्या उत्पादकांसाठी विशेष योजना, तर देशाची मत्स्य निर्यात 60 कोटींवर। सीतारामन यांची माहिती। 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येणार। तेल बियांप्रमाणे डाळींसाठी ही योजना आणणार। अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिलासा। आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारणार, शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देणार। अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पात नमूद। लघु उद्योगाद्वारे 7.8 कोटी रोजगार। आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्टार्टअपला संजीवनी देणार। अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून तरुणांना दिलासा। भारतीय संस्कृती दाखवणारी उत्तम खेळणी तयार करणार, खेळण्यांच्या क्षेत्रात भारताला ग्लोबल हब बनवणार। खेळणी उद्योजकांना अर्थमंत्र्यांकडून नवी संजीवनी। उडान योजना नव्याने स्थापन, खरंतर उडान योजनेत पूर्वोत्तर राज्यांकडे विशेष लक्ष। 2025 मध्ये 40,000 नागरिकांचं गृहस्वप्न पूर्ण होणार। अर्थमंत्र्यांची घोषणा। प्रलंबित असलेली 50,000 घरं पूर्ण करणार, 50 नवी पर्यटन स्थळं तयार करण्यात येणार आहे। पर्यटन स्थळ विकासातून रोजगार निर्मिती करणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षी 10,000 जागा वाढवणार। निर्मला सीतारामन यांची घोषणा। सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड सेवा देणार। ई श्रम पोर्टल सुरू करणार। अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। कृषी आरोग्य क्षेत्राकरिता तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे। एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी 3 केंद्रे उभारण्यात येणार। अर्थसंकल्पातून कृषी आरोग्य विभागाला दिलासा। जनभागीदारी योजनेतून ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी, प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे खरंतर पाणी पोहोचणार आहे। 2028 पर्यंत जलजीवन मिशन पूर्ण करणार। सीतारामन यांची अर्थसंकल्पातून माहिती। कॅन्सरची औषधे स्वस्त होणार, वैद्यकीय उपकरण स्वस्त होणार। लिथियम बॅटरीतील कोबाल्ट पावडर स्वस्त होणार। अर्थसंकल्पातून सीतारामन यांची घोषणा। मोबाईल फोन, टीव्ही, एलईडी स्वस्त होणार। ईव्ही इंजिन बनवण्यासाठीचा माल, तर चामड्याच्या वस्तू आणि भारतात तयार केलेले कपडे देखील स्वस्त होणार आहेत।
ज्येष्ठ नागरिकांना TDS मर्यादा आता 1 लाखांवर, अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा. गॅस सिलेंडरच्या किमतीत घट, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची कपात, यामुळे सामान्यांना दिलासा. स्टार्टअप्सला आता नवी उभारी, MSMEला मोठा फायदा, शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद. विकसित भारतचा हा अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे मानले आभार. कापसातील नवीन मिशनचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार, बजेटमध्ये महाराष्ट्राला भरपूर काही मिळालं, अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहण सोहळा पार पडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी सादर होणार. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. खरं तर शनिवारी सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मात्र अर्थसंकल्पामुळे आमची घोर निराशा झाली, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. राज्यातील थंडी संपली. फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा आता दिसायला लागल्या. सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मालेगावचा पारा दुपारी थेट 32 ते 35 अंशांवर. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्री जोरदार थंडी, तर दिवसा उष्णतेची लाट. बदलत्या वातावरणामुळे खरं तर रोगराईत वाढ झाली आहे. कराड तालुक्यात GBS चे खरं तर 4 रुग्ण आढळले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आदेश देण्याची गरज. नवी मुंबई महानगरपालिका खेळाडूंसाठी आता क्रीडा संकुलन उभारणार. क्रीडा संकुलात क्रिकेट मैदान, 2 टेनिस कोर्ट, 1 बास्केटबॉल कोर्ट, 2 व्हॉलीबॉल कोर्ट, 1 कबड्डी कोर्ट. खेळाडूंसाठी खेळण्यासाठी 6 ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यापूर्वी कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार. या सगळ्या कामांसाठी एकूण 26 विविध निविदा परिमंडळातर्फे खरं तर मागवण्यात आलेल्या आहे. या कामांचा खर्च 540 कोटी होणार आहे. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल पाडण्यात येणार. शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पांतर्गत तेथे नवीन पूल बांधण्यात येणार. एल्फिस्टन पूल पाडून त्या जागी नवीन अद्ययावत पूल बांधण्याचं MMRDAचं नियोजन. भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणी पुरवठा बुधवारी बंद असेल. जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी 30 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक. बदलापूरमध्ये भव्य पुस्तक प्रदर्शन. प्रदर्शनात तब्बल 1.5 लाख पुस्तकं उपलब्ध. बदलापूर पालिका, शहर पत्रकार संघ आणि इंजिनियर असोसिएशनच्या वतीने पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन. सोलापूर शहरात 4 चाकीसह मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 1 इनोव्हा कार, 6 मोटरसायकल, मोटर पंप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अंधेरीमधील एका कंपनीची 1.5 कोटींची सायबर फसवणूक. आरोपीने अंधेरीतील तक्रारदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचेही ईमेल हॅक केलेले आहेत. अज्ञात आरोपींविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. SITच्या दरात महिलांना खरं तर 50% सवलत मिळणार आहे. त्यामुळे ST महामंडळाच्या पैठण आगारात लालपरीच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.